हॅलो गाईज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट आणि UGC नेट या दोन्ही एक्झाममधील पेपर 1साठी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस बेस MCQज सिरीज. आणि या MCQ सिरीजमध्ये आपण कव्हर करत आहोत युनिट नंबर 1 टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिट संदर्भात काही महत्त्वाची MCQज. हे MCQज पाहत असताना या संदर्भात पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन पार्ट याआधी मी अपडेट केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही पार्ट कव्हर केले नसतील त्या विद्यार्थ्यांना ते कव्हर करायचे असतील तर ते विद्यार्थी याच यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट या सेक्शनमध्ये जाऊ शकतात. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर या MCQ सिरीज संदर्भात फर्स्ट प्लेलिस्ट तुम्हाला भेटून जाईल. तिथून तुम्ही सर्व पार्ट एका सिक्वेन्समध्ये कव्हर करू शकता. कारण आजच्या लेसनमध्ये पार्ट 3 आहे, तो आपण कव्हर करत आहोत टीचिंग ॲप्टिट्यूड या संदर्भात MCQचा. फ्रेंड, आजचा पार्ट कव्हर करण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट कळवले जातात. तर फ्रेंड, आज आपण टीचिंग ॲप्टिट्यूड या संदर्भात पार्ट 3 आहे MCQज प्रॅक्टिसचा, तो कव्हर करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट 1 आणि 2 पाहिलं नसेल त्यांनी आधी तो कव्हर करा. तरी पहा, मागील पार्ट 2लाच कंटिन्यू करत जे क्वेश्चन आहेत ते आपण पाहणार आहोत. मागील पार्ट 2मध्ये जवळपास 30 क्वेश्चन आपण कव्हर केलेत. सिंपल म्हणजे आज आपण 31 पासून पुढे क्वेश्चन आहेत ते पाहणार आहोत. तर 31 नंबरचा क्वेश्चन म्हणतोय काय ते समजून घ्या. बेसिक क्वेश्चन आहेत, कन्सेप्च्युअल क्वेश्चन आपण समजून घेणार आहे. कुठलाही क्वेश्चन पार्ट नाही करायचा आहे, समजून घ्यायचं आपल्याला प्रॉपर वेने. तर या ठिकाणी काय म्हणले पहा, ए टीचर इन ए पर्टिक्युलर कॉलेज असाइन पर्सेंटाइल रँक टू इंडिकेट हिज हर स्टुडंट परफॉर्मन्स इन द युनिट टेस्ट कंडक्टेड. व्हॉट टाईप ऑफ असेसमेंट प्रोसिजर विल बी कॉल्ड. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन आहे ना, तो समजून घ्या. मराठीतनं सांगतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. एका कॉलेजमधले टीचर आहेत, त्या टीचरनी काय केलं, त्यांच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी पर्सेंटाइल रँक आहे ना ती त्यांना असाइन केली आणि त्यामार्फत त्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन ते करत आहेत. तर त्या मूल्यमापनाच्या पद्धतीला कुठलं मूल्यमापन म्हणलं जाईल हे तुम्हाला ओळखायचं आहे. ऑप्शन फर्स्ट आहे क्रायटेरिया रेफरन्स टेस्ट, सेकंड नॉर्म रेफरन्स, थर्ड फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतात त्याला किंवा सुमेटिव्ह इव्हॅल्युएशन. या चारपैकी कुठलं ऑप्शन करेक्ट हे कळण्यासाठी या चारींच्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. कन्सेप्ट एकदा कळाल्या ना तर क्वेश्चन कुठला येऊ द्या, कसा येऊ द्या, तुम्हाला सोडवता येतो. म्हणून सर्वात पहिल्यांदा बेसिक या चारींच्या कन्सेप्ट आहेत ते आपण समजून घेऊया शॉर्ट आणि सिंपल वेमध्ये. तरी पहा, फर्स्ट आहे क्रायटेरिया रेफरन्स टेस्ट. या ठिकाणी एक प्री डिटर्माइन क्रायटेरिया असतो आणि त्यानुसार तुमचं मूल्यमापन केलं जातं. अवघड नाही आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. तुम्ही आत्तापर्यंत MSc, MCOM किंवा MA झाला असताल ते क्रायटेरिया रेफरन्स टेस्ट मार्फतच झालेले आहात. म्हणजेच काय, तुम्हाला जर मी विचारलं तुम्हाला किती पर्सेंट आहेत, तुम्ही म्हणताल मी काही जास्त हुशार नव्हते किंवा नव्हतो, मला फक्त 40% आहेत. हुशार नव्हतो किंवा होतो हे कशाच्या बेसवर ठरवलं तुम्ही? पर्सेंटेजच्या बेसवर नाही, किती पर्सेंटेज आहेत त्याच्या बेसवर ठरवलं. म्हणजे 40% वाला थोडा कमी हुशार आहे, हे कशाच्या बेसवर आहे? कारण का 100% म्हणजे 100%. सिंपल ना. मग 100पैकी किती पडले? 40 पडले, कमी हुशार. 100पैकी 90 पडले, खूप हुशार. 100पैकी 50 पडले, मिडल. म्हणजेच काय, या ठिकाणी प्री डिटर्माइन क्रायटेरिया आहे पहा. त्या क्रायटेरियाच्या बेसवर तुमचं जे मूल्यमापन केलं जात आहे त्याला क्रायटेरियन रेफरन्स टेस्ट असं म्हणतात. सिंपल कन्सेप्ट रिपीट करल. या ठिकाणी क्रायटेरिया असतो प्री डिटर्माइन. मग काही पण असू शकतो. 20 प्रश्नापैकी किती प्रश्न बरोबर आले तर तुमची म्हणजे तुम्ही किती हुशार आहे ते कळल. मग एखाद्या विद्यार्थ्याचे 19 प्रश्न बरोबर आले 20 पैकी तर तो हुशार आहे. एखाद्या विद्यार्थ्याचे 2च प्रश्न आले 20 पैकी बरोबर, तो मठ्ठा आहे. कशाच्या बेसवर? क्रायटेरिया. 20 पैकी किती आले? एक प्री डिटर्माइन सर्व विद्यार्थ्यांसाठी सेम क्रायटेरिया असतो ना, त्या ठिकाणी क्रायटेरियन रेफरन्स टेस्ट वापरली जाते. सिंपल. सेकंड आहे नॉर्म रेफरन्स टेस्ट. नॉर्म रेफरन्स टेस्ट या ठिकाणी काय असतं, तुमचं मूल्यमापन हे दुसऱ्यांशी कम्पेअर करून केलं जातं. क्रायटेरिया वगैरे काही नाही बरं का, मूल्यमापन केलं जाणार ते दुसऱ्यांशी कम्पॅरिझन करून. एक्झाम्पल सांगल, सपोज एक क्लासरूम आहे आणि त्या क्लासरूममधून आपण 5 विद्यार्थी बोलून घेतले. फर्स्ट इकडे थोडंसं साफ करतो.
ठीक आहे. तरी पहा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ असे 5 विद्यार्थी एका क्लासरूममधून बोलवून घेतले. एका विद्यार्थ्याला एका XYZ एक्झाममध्ये किंवा पेपरमध्ये 20 मार्क आहेत, दुसऱ्या विद्यार्थ्याला त्याच पेपरमध्ये 40 मार्क आहेत, तिसऱ्या विद्यार्थ्याला त्याच पेपरमध्ये 60 मार्क आहेत, चौथ्या विद्यार्थ्याला त्याच पेपरमध्ये 10 मार्क आहेत आणि पाचव्या विद्यार्थ्याला त्याच पेपरमध्ये 30 मार्क आहेत. सिंपल. आता तुम्ही इथं टीचर म्हणून थांबल्यात. जर तुम्हाला एखाद्याने विचारलं की या विद्यार्थ्यांपैकी सर्वात हुशार विद्यार्थी कुठला, तुम्ही काय म्हणणार? जो 3 नंबरवाला विद्यार्थी ना, हा 60 मार्कवाला, तो सर्वात हुशार आहे. कशाच्या बेसवर ठरवलं? 100 पैकी 60 आहेत म्हणून? नाही, 100 पैकी 60 म्हणजे कमीच आहेत, पण सर्वात हुशार हा 60 वाला आहे. कशाच्या बेसवर ठरवलं? बाकीच्यांना किती आहेत? बाकीचे 60 पेक्षा जास्त नाही आहेत म्हणून 3 नंबरवाला हुशार आहे. जर मी विचारलं की यातला सर्वात मोठा विद्यार्थी कुठला, लगेच टीचर म्हणतील 4 नंबरचा विद्यार्थी सर्वात मोठा आहे, कारण का 10 मार्क आहेत. बाकीचे विद्यार्थी फॉर एक्झाम्पल क्लासरूममध्ये काय 5 विद्यार्थी आहेत का? नाही. बाकीचे विद्यार्थी असतील त्यांना 2 मार्क पण असतील, पण ती यामध्ये नाही आहेत. कंपॅरिझन ज्यांच्यासोबत होत आहे त्याच्यानुसार आपण इव्हॅल्युएशन करतोय. सिंपल ना. मग 4 नंबरवाला विद्यार्थ्याला 10 मार्क आहेत म्हणून तो सर्वात मोठं. बरोबर. आता आन्सर आपलं चेंज होईल. पहा तुम्ही या ठिकाणी नॉन रेफरन्स टेस्ट म्हणजे काय करताय? कंपॅरिझन करून तुमचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करताय. इथं 5 पैकी सर्वात हुशार 3 नंबरवाला होता, 5 पैकी सर्वात मोठं 4 नंबरवाला होता. सिंपल. आता एक विद्यार्थी आणखी ऍड करू. त्या विद्यार्थ्याला आहेत 80 मार्क. आणखी ऍड करू 7 नंबरचे विद्यार्थी सपोज, आणि त्या विद्यार्थ्याला आहेत 5 मार्क त्याच पेपरमध्ये सेम. आता जर त्याच टीचरला मी विचारलं की या विद्यार्थ्यांपैकी सर्वात हुशार विद्यार्थी कुठला, टीचर काय म्हणतील? 6 नंबरवाला विद्यार्थी. याच विद्यार्थ्यांमधला सर्वात मोठा विद्यार्थी कुठला, टीचर म्हणतील 7 नंबरवाला विद्यार्थी. पहिलं आन्सर वेगळं होतं 4 आणि 3, आता वेगळे 6 आणि 7. पहिले हे 2 विद्यार्थी हुशार आणि मोठे होते, आता हे 2 विद्यार्थी हुशार आणि मोठे आलेत या सर्वांमधून. म्हणजे या ठिकाणी आपलं जे कंपॅरिझन आहे, एका विद्यार्थ्याचं कंपॅरिझन ज्यावेळेस दुसऱ्या विद्यार्थ्यांशी करून परफॉर्मन्स जज केला जातो ते असते नॉर्म रेफरन्स टेस्ट. सिंपल. आता नेक्स्ट आहे फॉर्मेटिव्ह. म्हणजे काय? तर फॉर्मेटिव्हला बेसिक आपण म्हणू शकतो ड्युरिंग दी टीचिंग जे मूल्यमापन केलं जातं टीचिंग करत असताना इम्प्रूव्हमेंट घडवून आणण्यासाठी ते फॉर्मेटिव्ह. आणि समेटिव्ह म्हणजे काय? इयर एंडचे एक्झाम, सेमिस्टरचे एक्झाम, जो तुमचा पोर्शन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही एक्झाम घेता तो असतो समेटिव्ह. फॉर्मेटिव्ह समेटिव्हबद्दल याआधी पण खूप वेळा सांगितलेलं आहे. मागील लेसन पहा, त्या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्ट कळून जाईल. आय होप 4ही कन्सेप्ट कळले असतील. आता या ठिकाणी पर्सेंटाईल हा शब्द वापरला आहे. आता पर्सेंटाईल म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. तुमचा नेटचा रिझल्ट पर्सेंटाईलमध्ये येतो. कधी कॅल्क्युलेशन कसं करतात माहिती आहे का? कोणीच काढलं नसेल, कारण काढताच येत नाही. बरं ना. पर्सेंटाईलचं कॅल्क्युलेशन करता येत नाही. का येत नाही? त्या ठिकाणी कंपॅरिझन केलं जातं. 100 विद्यार्थी नेटचा पेपर देत आहेत. 100पैकी समज तुम्हाला 80 मार्क पडले तर तुम्ही 80% आहात. सिंपल. जर तुमच्यापेक्षा एखादा विद्यार्थी त्याला 90 मार्क पडले, 90पेक्षा कोणालाही जास्त मार्क नाहीत, तर त्याला 100% आहेत, नॉट अ पर्सेंटेज. लक्षात घ्या. म्हणजे पर्सेंटाईलचा अर्थ असा होतो की 100 विद्यार्थी असतील तर 100मध्ये तुमचा नंबर किती आहे त्याला पर्सेंटाईल म्हणतात. म्हणजे 100पैकी जर तुम्ही फॉर एक्झाम्पल 20 मार्क मिळवले आणि 20 मार्कांच्या बेसवर त्यांनी तुम्हाला पर्सेंटाईल दिले 60 पर्सेंटाईल तुमचा स्कोर आहे असं त्यांनी म्हणलं. पर्सेंटेज नाही बरं का, पर्सेंटाईल. 60% अर्थ असा होतो की 20 मार्क तुम्ही मिळवलेत ना आणि तुम्हाला भेटले 60%. म्हणजेच काय? तुम्ही 60 नंबरच्या स्थानी आहात. सिंपल. मग 60 नंबरच्या स्थानी म्हणजे काय? 100मध्ये तुमची जागा आहे 60 नंबरची. तुमच्या पुढे 40 विद्यार्थी असणार आहेत. सिंपल असा अर्थ होतो पर्सेंटाईलचा. म्हणून पर्सेंटाईल कॅल्क्युलेट नॉर्मली करता येत नाही. आणि पर्सेंटेज म्हणजे बेसिक आहे. 100पैकी तुम्हाला किती पर्सेंट पडले ते म्हणजे पर्सेंटेज. पर्सेंटाईल वेगळी कन्सेप्ट आहे. मे बी तुम्हाला माहीत असेल, नसेल माहीत तर पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल यामध्ये काय फरक असतो या संदर्भात एक सेपरेट लेसन मी प्रोव्हाइड केलेलं आहे. ते तुम्ही पाहू शकता. त्यामार्फत पण तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. फक्त लक्षात ठेवा पर्सेंटाईलमध्ये कंपॅरिझन केलं जातं आणि ज्या ठिकाणी कंपॅरिझन केलं जातं ती असते नॉर्म रेफरन्स टेस्ट. सिंपल. नेक्स्ट 32 नंबरचा क्वेश्चन. ऑनलाईन प्लॅटफॉर्म मेक टीचिंग अँड लर्निंग ए सब टाईप ऑफ. म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे टीचिंग लर्निंगचे, ते कशाचे सब टाईप आहेत ते विचारलंय. आता लक्षात घ्या, ऑनलाईन जे आहे ना ते एक अल्टरनेटिव्ह एज्युकेशन आहे. टेक्नॉलॉजीचा काही संबंध येणार नाही, कॉम्प्लेक्सचा संबंध येणार नाही, फ्लेक्झिबल आहे, कॉम्प्लेक्सचा नाही, कमर्शियल संबंध नाही.
अल्टरनेटिव्ह एज्युकेशन असं म्हणतात. का म्हणतात ते एक्सप्लेन करतो. समज तुमचा एखादा मित्र असेल, मैत्रीण असेल, तो किंवा ती म्हणली की मला TYला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा तुमच्या नजरेत काय विचार येणार की आपल्या जवळच एक कॉलेज आहे त्यामध्ये ॲडमिशन घेऊन टाक, बरोबर ना. किंवा XYZ चांगलं कॉलेज आहे त्या ठिकाणी ॲडमिशन घे, बरोबर ना. म्हणजे सर्वात पहिल्यांदा ऑफलाईनचा विचार येतो, ऑनलाईनचा येतो कधी नाही येत. पण ती म्हणली की माझी मुलं आहेत, ठीक आहे, नवरा आहे, त्यांना सांभाळायला वेळ लागतो, किंवा तो म्हणला बायको आहे त्याला सांभाळायचं असतं, बरोबर ना. तर तुम्ही काय म्हणणार, ठीक आहे ऑफलाईन काय तुझं पॉसिबल व्हायचं नाही, मग अल्टरनेट वे आहे तो ऑनलाईनचा आहे, अल्टरनेटिव्ह एज्युकेशन आहे. पहिल्यांदा प्रायमरी फोकस असतो कधी पण ऑफलाईनला, नाही जमलं तर अल्टरनेटला आपण फोकस करतो, तो म्हणजे ऑनलाईनला. सिंपल कन्सेप्ट आहे. एक उदाहरण सांगतो. सपोज तुम्ही एक्झाम देताय, एक्झाम देत असताना तुम्हाला डायग्राम काढायचे. डायग्राम म्हणलं तर सर्वात गोष्ट पहिल्यांदा कुठली लागणार तुम्हाला, पेन्सिल, बरं ना. पेन्सिल लागणार आहे तुम्हाला कशासाठी, डायग्राम काढण्यासाठी. पण पेन्सिल नसलच तर अल्टरनेट कुठली गोष्ट आहे, पेन आहे, बरोबर ना. पेनाने पण तुम्ही डायग्राम काढू शकता. म्हणजे एखादी गोष्ट पॉसिबल होत नसेल तर आपण दुसऱ्या गोष्टीला स्वीकारतो. सिमिलरली ऑनलाईन एज्युकेशनची कन्सेप्ट तीच आहे. ऑफलाईन जर पॉसिबल नसेल विद्यार्थ्यांना तर ते ऑनलाईनकडे जातात, म्हणून ऑनलाईनला अल्टरनेटिव्ह एज्युकेशन म्हणलं जाऊ शकतं. आय होप कन्सेप्ट काय ते समजले असेल. NTUGC नेटला आणि मे बी MS सेटला पण हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ऑप्शन 4 करेक्ट, अल्टरनेटिव्ह एज्युकेशन. नेक्स्ट 33 नंबर. दी कम्युनिकेशन प्रोसेस इज ॲक्टिव्ह अँड इंटरॅक्टिव्ह ॲट अ व्हेरी हाय लेवल इन विच ऑफ द फॉलोइंग लेवल ऑफ टीचिंग. आता या ठिकाणी काय म्हणलं आहे, व्हेरी हाय लेवल. म्हणजे मेमरी तर असणार आहे, बेसिक आहे. कारण आपण पाहिलं की टीचिंगच्या काही लेवल आहेत, त्यामध्ये मेमरी, अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह अशा 3 लेवल असतात. जी मेमरी असते ती ॲक्टिव्ह नॉर्मली असू शकते, पण त्या ठिकाणी फक्त तुम्ही गोष्टी मेमराईज करता. अंडरस्टँडिंग ही बेसिक आहे, प्रायमरी, ठीक आहे, व्हेरी हाय लेवलची नाही. हाय म्हणलं तर थोडंसं पुढे जावं लागणार आहे. अंडरस्टँडिंग या ठिकाणी येणार नाही, या ठिकाणी तुम्ही गोष्टी समजून घेता. व्हेरी हाय लेवल ही पण नाही आहे. व्हेरी हाय रिफ्लेक्टिव्ह लेवल येऊ शकते. बेसिक आहे ना, शब्द कीवर्ड दिलाय पहा, व्हेरी हाय लेवल. आणि दुसरा एक कीवर्ड त्यांनी दिलाय इंटरॅक्टिव्ह. रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये काय असतं, म्हणजेच तुम्ही पहिल्यांदा मेमरी लेवलला गोष्टी पार्ट करता, अंडरस्टँडिंगला ते समजून घेता, बरोबर. म्हणजे असा प्रवास चाललाय. आणि त्यानंतर रिफ्लेक्टिव्ह लेवलला त्या गोष्टी समजल्यात ना, त्याचा प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट गोष्टी करायला सुरू करता. टीचरला क्रॉसमध्ये क्वेश्चन विचारायला सुरू करता की सर ही गोष्ट तुम्ही आम्हाला अशी सांगितली, पण याचं मिनिंग असंही होऊ शकतं. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करायला प्रयत्न करता. ते असते रिफ्लेक्टिव्ह लेवल. सिंपल, म्हणजे तुम्ही गोष्ट ऐकताय, पुन्हा त्याच्यावर रिॲक्ट पण होत आहे, ते असते रिफ्लेक्टिव्ह. याबद्दल इन डिटेल कन्सेप्च्युअली मी तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणून पुन्हा काही जास्त सांगत नाही. सिंपल आहे. व्हेरी हाय लेवल म्हणलं तर रिफ्लेक्टिव्ह लेवल या ठिकाणी येऊ शकते. ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल ही त्याच्यापेक्षा पण आहे असते, पण कन्सेप्टनुसार इंटरॅक्टिव्ह शब्द वापरलाय ना तर रिफ्लेक्टिव्ह आन्सर. सिंपल. सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिल्यांदा मेमरी, अंडरस्टँडिंग, रिफ्लेक्टिव्ह आणि नेक्स्ट ऑटोनॉमस. या 4ही लेवलबद्दल कोर्समध्ये इन डिटेल इन्फॉर्मेशन पाहिलेलं आहे. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन 34 नंबर. फॉर इन्शुरिंग इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन विच ऑफ दी फॉलोइंग मोस्ट डिफिकल्ट. म्हणजे सर्वात चांगल्या प्रकारे तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट किंवा सर्वात अवघड गोष्ट कुठली असते ते विचारलं आहे. समज तुम्ही एक ऑफिस टाकलं मोठं, त्या ऑफिसमध्ये तुम्ही 5 मेंबर जॉबला ठेवले. त्या 5ही मेंबरनी जर चांगलं काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असते, काय गोष्ट चेंज झाली पाहिजे. फर्स्ट आहे चेंजिंग द नॉलेज ऑफ इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप. नॉलेज चेंज होऊन काय उपयोग आहे, काम करण्याची जिद्द पण पाहिजे. नॉलेज भरपूर जणांकडे आहे, काही जणांकडे भरपूर आहे, PhD पण आहे, पण घरीच बसलेत आरामशीर, नाही उपयोग, बरं ना. तुम्ही पाहिलं असेल 1.5, 2, 3 लाख रुपये पगार घेतात पण काम करत नाही, लेक्चरच घेत नाही. नॉलेज आहे सर्व आहे पण इच्छा नाही आहे, उपयोग नाही. नेक्स्ट आहे चेंजिंग द स्किल ऑफ अ इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप. सिमिलर कन्सेप्ट आहे, स्किल आहे पण वापरायचंच नाही, काय उपयोग आहे, सोडून द्या. नेक्स्ट आहे चेंजिंग द ॲटिट्यूड ऑफ इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप्स. म्हणजे इंडिव्हिज्युअलचा जो ॲटिट्यूड आहे तो चेंज झाला, ग्रुपचा ॲटिट्यूड चेंज झाला तर इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन होऊ शकतं का, होऊ शकतं. पण ॲटिट्यूडचा प्रॉब्लेम असा आहे तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतो. आणि नॉर्मली ॲटिट्यूड ही टेम्पररी गोष्ट आहे. ॲटिट्यूड 5 मिनिटाला पण बदलू शकतो, तो फिक्स राहत नाही जास्त. सिंपल ना. म्हणजे एखादी मुलगी असेल सपोज किंवा एखादा छोटा बाळ असेल, ती रडतंय पा, ठीक आहे, किंवा त्यांनी सर्व म्हणू शकतो वस्तू घेतल्या आणि फेकून दिल्या, तुम्ही त्याला एखादी कॅडबरी दिली शांत बसतो. एखादी मुलगी असेल, ठीक आहे, छोटीशी रुसली, तिला एखादं फूल वगैरे दिलं छोटंसं,
शांत होऊन जाते. ॲटिट्यूड पॉझिटिव्ह निगेटिव्ह लगेच स्माईल होऊन जाते. सिम्पल ना. ही एक टेम्पररी गोष्ट आहे. ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे, पॉलिसी मेकिंग करायचं आहे, त्यासाठी तुम्ही प्रॉपर वेनी तुमचं बिहेवियर ठेवलं पाहिजे. म्हणजेच काय, चेंजिंग द बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप. जर एखाद्याचं वागणूकच म्हणते पा, बिहेवियर म्हणजे काय, वागणूक, हीच जर कायमस्वरूपीची चेंज झाली, बिहेवियरच चेंज झाला, वागणूक सिम्पल, तर त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन प्रॉपरच होणार आहे. म्हणजे एखाद्याचं वागणूक चेंज करणारा ही खूप मोठी डिफिकल्ट गोष्ट असते. जसं एखादा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जुना व्यक्ती आहे, ओल्ड माणूस आहे, तंबाखू खातोय आणि थुकतोय सर्वत्र, ते चेंज करणं अवघड आहे पा, व्यसन आहे, त्याला नाही होत लवकर चेंज. म्हणजेच काय, एखाद्याचं बिहेवियर चेंज करणं, वागणूक चेंज करणं हे डिफिकल्ट असतं. जसं म्हणतात पा, म्हणजे सहज मराठी म्हण एक, आलेली खोड गेल्याशिवाय जात नाही. ही मराठी म्हण बरेच जणांना माहीत असेल, आलेली खोड गेल्याशिवाय जात नाही. म्हणजेच काय, त्याचं जे वागणूक आहे ना, तो गेल्याशिवाय जाणार नाही त्यासोबत ते. सिम्पल. म्हणजेच काय, एखाद्याचं ॲटिट्यूड, बिहेवियर, ॲटिट्यूडपेक्षा बिहेवियर जे आहे ना ते चेंज होणं खूप डिफिकल्ट असतं. सिमिलर सोपी कन्सेप्ट आहे. इथं ती म्हण लक्षात ठेवू शकता, आलेली खोड गेल्याशिवाय जात नाही. असे बरेच तुम्ही ऐकलं असेल तुमच्या आजोबांची ही म्हण. ठीक आहे, तुम्हाला तर म्हणणार नाही, पण कदाचित एखाद्या वेळेस त्यांनी म्हणलं असेल. मग लक्षात ठेवा, ऑप्शन 4 हा करेक्ट. नेक्स्ट, आता या ठिकाणी स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. स्टेटमेंट फर्स्ट काय म्हणते, स्टेटमेंट सेकंड काय म्हणते, प्रॉपर वेने समजून घ्यायचं, घाबरायचं नाही. एकदम सोपे क्वेश्चन असतात. एकदा क्वेश्चन समजला तर डेफिनेटली समजून जातात. आणि या ठिकाणी आपण बेसिक इंग्लिश घेतलंय, खूप अवघड इंग्लिश नाही आहे. तुम्हाला मी ओरली एक्सप्लेनेशन मराठीच देतोय. काही काही विद्यार्थ्यांना पूर्ण मराठी हवं असतं. पण लक्षात घ्या, तुम्ही टीचर होतात, अनेक कॉन्फरन्स असतात. जरी तुम्ही फॉर एक्झाम्पल MA BEd वगैरे काही केलं असेल, मराठी तुमची लँग्वेज असेल पूर्णपणे, तरी देखील रिसर्च करावा लागतो पुढे जाऊन. ठीक आहे, मोठ्या कॉलेजमध्ये गेले तर कॉन्फरन्स असतात, सर्व डिपार्टमेंट मिळून कॉन्फरन्स असतात, सर्व म्हणू शकतो कॉलेज मिळून पण काही मोठ्या मोठ्या मीटिंग असतात. त्या ठिकाणी इंग्लिश आपल्याला फेस करावंच लागतं. म्हणून इंग्लिशची प्रॅक्टिस असू द्या. सिम्पल. बाकी तुम्ही हुशारात, तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता. आता स्टेटमेंट फर्स्ट काय म्हणते, स्टेटमेंट सेकंड काय म्हणते ते पहा. स्टेटमेंट फर्स्ट म्हणजे म्हणलंय, इन ऑर्डर टू इफेक्टिव्ह टीचिंग अँड टेस्टिंग मस्ट गो टुगेदर. करेक्ट आहे. ज्यावेळेस आपल्याला टीचिंग हे इफेक्टिव्ह करायचं असतं, त्यावेळेस टीचिंगसोबत आपण टेस्टिंग पण केलं पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस शिकवतो विद्यार्थ्यांना, त्यावेळेस विद्यार्थ्यांना कळतंय काय नाही हे पण आपण व्हेरीफाय केलं पाहिजे, तर आपलं टीचिंग हे इफेक्टिव्ह होऊ शकतं. करेक्ट आहे, काहीच चुकीचं नाही. स्टेटमेंट सेकंड काय म्हणते ते समजून घ्या. फीडबॅक डज नॉट फॉर्म ऑफ ॲन इसेन्शियल कंपोनंट ऑफ अ फॉर्मेटिव्ह असेसमेंट. फॉर्मेटिव्ह म्हणजे काय, तुम्ही विद्यार्थ्यांना ऑन दी स्पॉट शिकवता शिकवता विचारणार, आत्ता मी जे शिकवलं ना ते तुला काय कळालं ते सांग. म्हणजेच काय, फीडबॅक घेताय ना विद्यार्थ्यांचा. फॉर्मेटिव्ह म्हणजे काय, लेक्चर चालू आहे, इथे तुम्ही थांबलेल्या विद्यार्थ्यांना एक टॉपिक शिकवताय, शिकवता शिकवता मध्येच एखाद्या विद्यार्थ्याला विचारणार, काय समजलं का, सांग बरं मला काय समजलं, असं विचारतात टीचर पहा. त्याचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट. म्हणजे विद्यार्थ्यांकडून तुम्ही विचारताय काही ना काही गोष्ट, म्हणजेच फीडबॅक घेताय तुमच्या टीचिंगबद्दल. फीडबॅक महत्त्वाचा नाही का, महत्त्वाचं आहे. चुकीचं स्टेटमेंट आहे, सोडून द्या. मग अल्टिमेट आपलं कुठलं ऑप्शन करेक्ट येईल, ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट. स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट बट स्टेटमेंट सेकंड इज इनकरेक्ट. सिंपल क्वेश्चन आहे, एकदम बेसिक क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 36 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए मेथड ऑफ टीचिंग. शिकवण्याची पद्धत कुठली नाही आहे ते विचारलं आहे. लेक्चर पद्धत आहे, तुम्ही आतापर्यंत PG याच्या बेसवरच कंप्लीट केली आहे. डिस्कशन आहे, ग्रुप डिस्कशन वगैरे आहे ना टीचिंगसाठी. नंतर मेमरायझिंग असं कुठं ऐकलेलं नाही. प्रोजेक्ट मेथड येस आहे, प्रोजेक्ट देतात त्यामार्फत पण आपण गोष्टी शिकतो. म्हणजे लेक्चर मार्फत शिकतो, डिस्कशन मार्फत शिकतो, प्रोजेक्ट मार्फत पण शिकतो. फक्त मेमरायझिंग हे टीचिंगची पद्धत नाही आहे. तुम्हाला एखादी गोष्ट पाठ करायची आहे, पाठ करताना शिकवा नाही लागत, तुम्हाला फक्त पाठ करायचं आहे, बरं ना. पाठ करणं हे टीचिंग नाही. सिम्पल. ऑप्शन काय, सी करेक्ट. पाठ करण्यासाठी प्रवृत्त करणं हे टीचिंग असू शकतं, पण फक्त गोष्टी पाठ करत आहेत. मग पाठ करताना तुम्ही काय म्हणता, मला शांत वातावरण पाहिजे, एका रूममध्ये जाऊन बसणार, गोष्टी पाठ करत बसणार. शिकवण्याची पद्धत आहे का, गरज आहे का, नाही. मेमरायझिंग. सिम्पल, एकदम सोपा क्वेश्चन. आणि हे जरी तुम्हाला कन्फ्युजन असेल तर इतकं तर कन्फ्युजन आहे ना, ह्या 3 टीचिंगच्याच पद्धती आहेत. सिम्पल. ऑप्शन सी ऑर्डर होतो आपला. नेक्स्ट, व्हॉट इज द फोकस ऑफ मॉडर्न टीचिंग मेथड. मॉडर्न टीचिंग पद्धती आहे, त्याचा फोकस कशावर असतो ते विचारलंय. पहिलं पहा, विद्यार्थ्यांना खूप मारायचे टीचर, बरोबर ना, आणि टीचरला जे करायचं ना तेच टीचर करायचे, त्यांना विद्यार्थ्यांचं जास्त काही घेणं देणं नव्हतं. पण आत्ताची टीचर, विद्यार्थी आला तर त्याला देवासारखं जपतात, बरोबर ना. म्हणजे मॉडर्न टीचिंग पद्धत कशी आहे,
स्टुडंट सेंट्रिक आहे का टीचिंग सेंट्रिक आहे? स्टुडंट सेंट्रिक. जसं स्टुडंट म्हणतील तसं विद्यार्थी करायला जसं स्टुडंट म्हणतील तसं टीचर करायला तयार आहेत. म्हणून मॉडर्न म्हणलं तर स्टुडंट सेंटर्ड लर्निंग असणारी, हे लक्षात ठेवायचं. टीचरचा नाही, मेमरायझिंग नाही, रूट नाही. सिंपल. ऑप्शन फर्स्ट आपला करेक्ट येईल, स्टुडंट सेंटर्ड लर्निंग. जसं स्टुडंटचं म्हणणं आहे त्यानुसार आपण सर्व गोष्टी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. ऑप्शन ए. नेक्स्ट, व्हॉट डज द टर्म करिक्युलम रेफर टू इन एज्युकेशन? म्हणजे एज्युकेशनमध्ये करिक्युलमचा अर्थ काय आहे ते विचारलं आहे. आता एक पॉईंट समजून सांगाल. एक असतो सिलेबस आणि एक असतो करिक्युलम. ठीक आहे. सिलेबस म्हणजे काय? पर्टिक्युलर एखादा टॉपिक आहे त्याचा सिलेबस. जसं टीचिंग ॲप्टिट्यूड त्याचा एक सेपरेट सिलेबस आहे. रिसर्च ॲप्टिट्यूड त्याचा एक सेपरेट सिलेबस आहे. नंतर मॅथमॅटिकल रिझनिंग त्याचं एक सेपरेट सिलेबस आहे. बरोबर ना? हे सर्व सिलेबस झाले ते एकदम छोट्या स्कोपचे असतात. आणि करिक्युलम म्हणजे काय? हे सर्व सिलेबस म्हणजे जसं तुम्हाला पेपर नीट सेट क्लिअर करायचा आहे त्यासाठी पेपर 1मध्ये 10 युनिट आहेत, पेपर सेकंडमध्ये पण 10 युनिट आहेत. हे सर्व 10 युनिट मिळून तुमचं झाला करिक्युलम. सिंपल. सिलेबस छोटी कन्सेप्ट आहे. अनेक सिलेबस एकत्र केल्यानंतर करिक्युलम हा तयार होतो. याच्यावरती जाऊन सांगाल, सपोज तुम्ही ज्यावेळेस 9वी 10वीमध्ये होते त्यावेळेस तुम्हाला पीटीचा क्लास होता, खेळाचा क्लास होता. बरोबर ना? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लेक्चर करायचे त्यावेळेस एखादा तास खेळाचा असायचा, एखादा तास व्यायामाचा असायचा, पीटीचा म्हणायचं त्याला. बरोबर. मग ते सर्व तास खेळ असेल किंवा पीटी असेल म्हणजे व्यायामाचा तास असेल, ते सर्व तास प्लस रेग्युलर तुमचे सर्व लेक्चर हे सर्व मिळून वर्षभरात तुम्ही जे केलंय ना ते झालं करिक्युलम. सिंपल. आणि सिलेबस हा पर्टिक्युलर एका युनिटचा असतो, एका विषयाचा असतो, हे लक्षात घ्या. मग करिक्युलममध्ये पूर्ण इंटायर इयरचा जो कंटेंट आहे तो दिलेला असतो. थोडक्यात करिक्युलमला तुम्ही कोर्स म्हणू शकता. इथे म्हणले पहा, दी कोर्स स्ट्रक्चर अँड कंटेंट टॉट इन स्कूल. म्हणजे जो कोर्स स्ट्रक्चर असेल पूर्णपणे, कोर्स म्हणजे काय? तुमचं 9वीचा पूर्ण कोर्स. मग त्यामध्ये खेळाचा तास पण असणार आहे, पूर्ण शिकवण्याचे सब्जेक्ट पण असणार आहे, प्लस व्यायामाचा पण तास असणार आहे, एखादी ट्रिप पण असणार आहे, एखादं तुमचं क्षेत्रभेट असेल ते पण असेल. या सर्व गोष्टी करिक्युलममध्ये आल्या. सिंपल. म्हणजे कोर्स पूर्ण स्ट्रक्चर, मग त्यामध्ये जे काय असेल ते ट्रिप वगैरे सर्व त्यामध्ये येणार, तर आपण करिक्युलम असं म्हणतो. सिंपल. ऑप्शन नंबर बी करेक्ट. सिलेबस छोटा असतो लक्षात ठेवा, करिक्युलम हा मोठी कन्सेप्ट आहे. नेक्स्ट 13 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ स्टुडंट सेंटर टीचिंग? स्टुडंट सेंटर टीचिंगचं एक्झाम्पल विचारलं आहे. प्रोजेक्ट देणं, ठीक आहे, त्यांना घरून असाइनमेंट कंप्लीट करून आणायला लावणं, हे स्टुडंट सेंटरिक होऊ शकतं. आता ठिकाणी काय विचारलं आहे? ऑप्शन फर्स्ट, टीचर एक्सप्लेन दी लेसन फॉर 45 मिनिट्स अँड देन आस्क क्वेश्चन. टीचरने एक्सप्लेन केलं आहे, स्टुडंटचा काही संबंध नाही, सोडून द्या. टीचर आले, 45 मिनिटांनी शिकवलं आणि विचारलं क्वेश्चन, स्टुडंटचं काही याच्यामध्ये काहीच नाही. नेक्स्ट, स्टुडंट वर्क ऑन ग्रुप प्रोजेक्ट अँड प्रेझेंट देअर फाइंडिंग. येस, स्टुडंट आहेत ते स्वतः ग्रुप प्रोजेक्ट करतायत आणि त्यानंतर त्यांनी काय फाइंड केलं ते टीचरला सांगतायत. स्टुडंट सेंट्रिक होऊ शकतं. इथं टीचर गिव्ह नोट्स काही संबंध नाही, टीचर लेक्चर काही संबंध नाही आहे. फक्त ऑप्शन बी आपला करेक्ट येईल. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, अवघड असं काय नाही. तुम्ही प्रॉपर वेनी शांत डोकं ठेवून जर लेक्चर पाहिलं तर डेफिनेटली कन्सेप्ट क्लिअर होतील. क्वेश्चन पण इझी वाटतील सोडवायला, कारण क्वेश्चन सोडवायचा कसा हे पण या ठिकाणी मी सांगतोय. सिंपल. स्टुडंट वर्क करतायत प्रोजेक्टवर, तर स्टुडंट सेंट्रिक येते. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग हॅव बीन आयडेंटिफाय ॲज अ की बिहेवियर कॉन्ट्रीब्युटिंग टू इफेक्टिव्ह टीचिंग? इफेक्टिव्ह टीचिंगसाठी कुठली गोष्ट महत्त्वाची आहे ते विचारलं आहे, किंवा आपण जे इफेक्टिव्ह टीचिंग करतोय त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या ठरू शकतात. फर्स्ट आहे लेसन क्लॅरिटी. येस, लेसन एक क्लिअर पाहिजे ना. तुम्ही आता फॉर एक्झाम्पल 20 मिनिटं लेक्चर पाहतायत, का पाहतायत? गोष्टी क्लिअर होत आहे म्हणून पाहताय. नाही तुम्ही 2 मिनिटाचं लेक्चर सोडून दिलं असतं. लेसन क्लॅरिटी असेल तर विद्यार्थी लेक्चर पाहणार आहेत, तर इफेक्टिव्ह टीचिंग होणार आहे. बेसिक आहे. ऑप्शन ए करेक्ट आहे. पुढे सर्व गोष्टी पाहण्यापूर्वी एक पॉईंट लक्षात घ्या. या ठिकाणी मिनिमम 3 ऑप्शनच आपल्याला निवडायचे आहेत. मिनिमम 3 आणि मॅक्झिमम पण 3च. मग लेसन क्लॅरिटी एक आपण निवडला, ए वाला. ए यामध्ये आहे का? नाही आहे, सोडून द्या. नंतर यामध्ये आहे का? नाही, सोडून द्या. या दोघांपैकी आपला आन्सर असणार आहे. सिंपल. असे क्वेश्चन खूप इझी असतात. सेकंड आहे इन्स्ट्रक्शनल व्हरायटी. येस, तुम्ही जे इन्स्ट्रक्शन देत आहे त्यामध्ये व्हरायटी पाहिजे, एक्झाम्पल पाहिजे आहेत, तुम्ही आणखी ऑडिओ व्हिडिओ गोष्टी वापरल्या पाहिजे. करेक्ट आहे. इफेक्टिव्ह टीचिंग होणारच आहे. म्हणून तर आता एनईपीनुसार प्रोजेक्ट वगैरे हे तुम्हाला कॉलेजमध्ये कंपल्सरी केलेत. कारण का? इन्स्ट्रक्शनल व्हरायटी हे पण करेक्ट आहे. ए असणार, बी असणारच. या दोघांमध्ये पण ए आणि बी आहेच. नेक्स्ट, युझिंग स्टुडंट आयडिया अँड कॉन्ट्रीब्युशन.
अहो टीचिंग आपल्याला इफेक्टिव्ह करायचं आहे, स्टुडंटचा काय संबंध आहे? स्टुडंट थोडी सांगणार आहे की टीचर तुम्ही असं शिकवा. नाही, आपल्याला ते कळायला पाहिजे कसं शिकवायचं, स्टुडंटचा संबंध येणार नाही. नेक्स्ट आहे एंगेजमेंट इन लर्निंग प्रोसेस. स्टुडंटचं लर्निंग प्रोसेसमध्ये एंगेजमेंट झालं तरच टीचर काय इफेक्टिव्ह शिकवतात असा अर्थ होतो. टीचर शिकवतात विद्यार्थी खूप बडबड करतायत, कसलं इफेक्टिव्ह टीचिंग आहे? नाही. स्टुडंट शांत का बसणार जर तुम्ही टीचिंग इफेक्टिव्ह केलं तर? म्हणजेच काय, स्टुडंटनी पण एंगेजमेंट केले म्हणजे स्टुडंट तुमचं ऐकत असतील प्रॉपर वेनी तरच तुमचं टीचिंग इफेक्टिव्ह होऊ शकतं. ऑप्शन डी पण करेक्ट येऊ शकतो. ABD स्ट्रक्चरिंग निवडलं असतं पण मॅक्झिमम आणि मिनिमम 3च निवडायचे. आता डी आणि ई या दोघांमध्ये मोस्ट ॲप्रोप्रिएट कुठला आहे? तुमचं फॉर एक्झाम्पल खूप लेक्चर आहे, स्ट्रक्चरिंग आहे, तुम्ही स्लाईड वगैरे सर्व प्रॉपर वेनी फॉर्मॅट केल्यात पण स्टुडंट लक्ष देत नाही आहे. म्हणजेच महत्त्वाचं काय, स्टुडंटनी लक्ष देणं. ऑप्शन डी हा जास्त महत्त्वाचा आहे ईपेक्षा. ई चुकीचं नाही आहे, ई पण करेक्टच आहे, पण ईपेक्षा डी महत्त्वाचं आहे म्हणून आपण डी निवडला. सिम्पल. मग या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन येईल फर्स्ट, A, B आणि D ओनली. सिम्पल. लक्षात घ्या, टीचिंग ॲप्टिट्यूड असेल, रिसर्च ॲप्टिट्यूड असेल, ते क्वेश्चन सोडवताना तुम्हाला मोस्ट ऑफ दी क्वेश्चन आणि त्याचे ऑप्शन हे सिमिलर वाटतील, करेक्ट वाटतील, पण मोस्ट ॲप्रोप्रिएट कुठला आहे ते निवडायचं. जसं स्ट्रक्चरिंग महत्त्वाचं आहे, जसं मी आता तुम्हाला स्लाईड वगैरे प्रेझेंट करतोय पण तुम्ही पाहिलंच नाही, खूप स्ट्रक्चर आहे माझं लेक्चर पण पाहिलंच नाही, उपयोगी का नाही? तुमचं एंगेजमेंट पण महत्त्वाचं आहे. सिम्पल, म्हणून डी आपण निवडला. नेक्स्ट, टीचर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन बिलॉंग टू विच ऑफ दी फॉलोइंग कॅटेगरी. टीचरला एज्युकेशन देणारी इन्स्टिट्यूट कुठली इन्स्टिट्यूट असतात? प्रोफेशनल असतात. सिम्पल आहे. हॉटेल मॅनेजमेंट असेल, हॉटेलमध्ये वेटर होण्याचं किंवा मास्टर होण्याचं शिकवतात म्हणून ते पण प्रोफेशनल आहे. तसं टीचर या ठिकाणी होत आहेत म्हणून ते पण प्रोफेशनल आहे, प्रोफेशनल कोर्स आहे ना. ऑप्शन बी म्हणजे सेकंड करेक्ट. नेक्स्ट, व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स फ्रॉम लोअर टू हायर फॉर इंडिकेटिंग लर्निंग आउटकम रिलेटेड टू अफेक्टिव्ह डॉमेन. ठीक आहे, अफेक्टिव्ह डॉमेनचा सिक्वेन्स विचारला आहे. सिम्पल आहे. सिक्वेन्स पार्ट करण्यासाठी एक ट्रिक सांगितलेली कोर्समध्ये, ती म्हणजे R वर्ग हॉक. ठीक आहे, R वर्ग हॉक असं लक्षात ठेवायचं. R वर्गमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण काय करतो, गोष्टी घेतो म्हणजे काय, रिसिव्हिंग. फर्स्ट R झाला, आणखी R आहे ना म्हणजे R वर्ग आहे. मग सेकंड R कुठला आहे, एकच उरला, कोण, रिस्पॉन्डिंग. सिम्पल. मग रिसिव्हिंग आणि रिस्पॉन्डिंग म्हणजे A आणि C. AC कुठे दिसतोय का? या ठिकाणी नाहीये, या ठिकाणी पण नाहीये, या ठिकाणी पण नाहीये. आन्सर भेटलं ऑप्शन 3, R वर्ग हॉक. नंतर V काय, व्हॅल्युइंग. बरोबर, म्हणजे इथं B येणार. नंतर काय, O म्हणजे काय, ऑर्गनायझिंग म्हणजे D येणार. त्यानंतर C कॅरेक्टरायझिंग म्हणजे E येणार. सिम्पल. ACBDE, ACBDE. सिम्पल. तर ऑप्शन 3 आपला करेक्ट आहे. या सर्व ज्या टेक्सॉनॉमी असतील किंवा डॉमेन असतील ते 3 आहेत पहा महत्त्वाचे. तिघांचे पण ट्रिक तुम्हाला सांगितल्यात ते प्रॉपर वेनी लक्षात ठेवा. हे फर्स्ट आहे अफेक्टिव्ह डॉमेन, त्याबद्दल ही ट्रिक आहे. R वर्ग हॉक हे लक्षात ठेवा. सिम्पल. ऑप्शन 3 हा करेक्ट. हा क्वेश्चन खूप वेळा येऊन गेलेला आहे, पुढे पण क्वेश्चन येऊ शकतो. 43 नंबर, अकॅडमिक परफॉर्मन्स ऑफ अ स्टुडंट इज डिटरमाइंड बाय. म्हणजे विद्यार्थी किती हुशार किंवा मठ्ठ हे कशाच्या बेसवर ठरणार? तो किती हुशार आहे याच्या बेसवर ठरणार, म्हणजे इंटेलिजन्स आहे का नाही, तो मोटिवेटेड आहे का नाही, म्हणजे त्याला शिकण्याची जिद्द आहे का नाही याच्या बेसवर पण ठरणार. आता या पण ठिकाणी एक ऑप्शनवर नजर मारायची, मॅक्झिमम आणि मिनिमम दोनच ऑप्शन निवडायचे आहेत. आता इंटेलिजन्स येणारच आहे, मोटिवेशन पण येणारच आहे, म्हणजे आपला ऑप्शन फर्स्टच करेक्ट येतो. बाकीचे काय येत नाही ते पण पाहूया. फिजिक्सचा काय संबंध आहे? काही संबंध नाही. जाड पातळ हलका छोलका त्याच्यावर हुशार एका मठ्ठ हे ठरत नाही. मुलगी मुलगा त्याच्यावर पण हुशार मठ्ठ ठरत नाही, म्हणून दोघांचा संबंध येणार नाही. फक्त फर्स्ट आणि सेकंडच करेक्ट येईल. म्हणजे इंटेलिजन्स एखादा असेल तर डेफिनेटली तो अभ्यास करणार आहे. मोटिवेटेड असेल, एखादा गरीब विद्यार्थी असेल तर श्रीमंत होण्यासाठी अभ्यास करणार आहे, काहीतरी मोटिवेशन पाहिजे. सिम्पल. तर ऑप्शन फर्स्ट आपला या ठिकाणी अल्टिमेट करेक्ट येईल, A and B ओनली. सिम्पल क्वेश्चन आपण क्वेश्चन येऊन गेलेला आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज लिस्ट इम्पॉर्टंट फॉर द अकॅडमिक सक्सेस ऑफ अ स्टुडंट. म्हणजे विद्यार्थ्यांना अकॅडमिक सक्सेस व्हायचं असेल तर कुठली गोष्ट कमी महत्त्वाची आहे ते विचारलं आहे. महत्त्वाची आहे पण कमी महत्त्वाची. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल 9वीला आहात, 9वीला असताना तुमच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे त्यांनी विचारलं आहे, आणि सर्वात कमी महत्त्वाची कुठली हे विचारलं आहे. चारही पण गोष्टी महत्त्वाच्याच आहेत, लक्षात घ्या. लिस्ट म्हणजे काय, सर्वात कमी महत्त्वाची हे तुम्हाला काढायचं आहे. आता कॉग्निटिव्ह डॉमेन कॉम्पिटन्सीज डेफिनेटली महत्त्वाची आहे, इमोशनल आहे, लीगल जास्त काय महत्त्वाचे नाही आहे, सोशल महत्त्वाचे आहे. लीगल महत्त्वाची का नाही, एक्झाम्पल सांगतो. तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूला रिलेटिव्हमध्ये एखादा 8वी 9वीचा मुलगा असेल पहा, जर त्याला विचारलं की समज एखाद्याची फसवणूक केली
तर कुठलं सेक्शन त्या ठिकाणी ॲप्लिकेबल असतं सांगणार आहे का? नाही सांगणार. जर तुम्ही विचारलं की आपल्याला जागा विकायची आहे, ठीक आहे, त्यासाठी 7/12 वगैरे काढून दे, त्याला सांगता येणार नाही आहे. तुम्ही जर म्हणले त्याला की पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर कशा प्रकारे FIR वगैरे नोंदवायची सांगता येणार नाही आहे. म्हणजे लिगल कॉम्पिटन्सीज जास्त काही महत्त्वाचे नाहीत किंवा लिगल कॉम्पिटन्सीज मार्फत त्याचा अकॅडमिक परफॉर्मन्स ठरत नाही. तो किती कॉग्निटिव्ह म्हणजे किती इंटेलेक्च्युअल किंवा थिंकिंग कॅपॅसिटी आहे याच्यावर ठरतो. इमोशनली कसा आहे ते त्याच्यावर पण ठरतो. सोशल तो कसा आहे याच्यावर पण ठरतो. पण लिगलचा जास्त काही या ठिकाणी रोल नसतो. म्हणून ऑप्शन 3 हे आपलं करेक्ट येईल. महत्त्वाचं आहे लिगल पण कमी महत्त्वाचं आहे अकॅडमिक परफॉर्मन्ससाठी. जसं तुम्ही 10वीपर्यंत महत्त्व कशाला दिलं? थिंकिंगवर, बरोबर ना. इमोशनल तुम्ही लोकांशी कसं वागताय, सोशल तुम्ही समाजामध्ये कसं राहताय महत्त्वाचं आहे. तुम्हाला लिगली काही गोष्टी माहीत आहेत का? त्यांनी तुमचे 10वीचे टक्के ठरणार नाही आहे. सिम्पल, म्हणून ते कमी महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, कॉन ऑफ एक्सपिरियन्स रिलेटेड टू टीचिंग लर्निंग वॉज सजेस्ट बाय. म्हणजे कॉन ऑफ एक्सपिरियन्स जे मॉडेल आहे टीचिंग लर्निंगचं ते कोणी सजेस्ट केलं ते विचारलं आहे. तर स्टॅटिक व्हर्जन आहे, लक्षात ठेवा, एडगर डाले यांनी सजेस्ट केलं आहे. ठीक आहे, कॉन ऑफ एक्सपिरियन्स हे तुम्हाला मी पूर्ण याचं डायग्राम माहिती एक्सप्लेन केलेलं आहे कोर्समध्ये. सिम्पल, तर ते ऑप्शन 4 हे करेक्ट आहे, एडगर डाले. नेक्स्ट, तर फ्रेंड आज आपण टोटल 45पर्यंत क्वेश्चन कव्हर केलेत. बाकीचे क्वेश्चन आपण पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. पेपर 1चा आपण डिटेल कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर 1चे 10 युनिट सिलेबसनुसार प्रॉपर वेनी कंप्लीट करून दिले जातात. प्लस त्या संदर्भात डेमो पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. ते अगदी ओरिजिनल पेपरसारखे असतात. प्लस MCQची प्रॅक्टिस पण घेतली जाते. आत्ताही तुम्ही लेसन पाहिलं, हे फ्रीमध्ये मी लेसन देतो आहे. फक्त एक डेमो म्हणून लेसन तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. कोर्समध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत त्या स्ट्रक्चर वेमध्ये भेटतील. कोर्सबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरवर तुम्ही मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. तो नंबर आहे 9011 36 20 82. पेपर 1चा डिटेल कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. तो कोर्स पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलेही अदर व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. कुठलेही रेफरन्स बुक पेपर 1साठी खरेदी करण्याची गरज पडणार नाही आहे. फुल अँड फायनल पेपर 1चा तो कोर्स आहे. कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी पण कोर्स आहे. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.